विद्यार्थ्यांनो, आता आपण सेल साईजबद्दल बघूयात. आपल्याला माहिती आहे की सेल या आकाराने खूप लहान असतात, परंतु या सेलला वेगवेगळे आकार असतात. सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स: सर्क्युलर, रॉड शेप्ड, कॉलमनर, स्पायरल, ओव्हल, रेक्टँग्युलर. या सेल या वर्तुळासारख्या असतात, एखाद्या रॉडसारख्या असतात, एखाद्या कॉलमसारख्या असतात, स्प्रिंगसारख्या असतात, अंडाकृती असतात आणि आयताकृती असतात. बघा, तुम्हाला स्क्रीनवर वेगवेगळ्या आकाराच्या या ठिकाणी सेल दिसत आहेत. मग सेलला हा वेगवेगळा आकार येतो कसं काय? तर त्यांच्या असलेल्या फंक्शनमुळं सेल जे काम करतात त्यानुसार त्यांना हा आकार येत असतो. मग तुम्हाला दिसतात बघा, रेड ब्लड सेल, आपल्या रक्तामध्ये असलेल्या सेल्स तुम्हाला त्यात दिसत आहेत. त्याच्यानंतर फॅट सेल, आपली जी चरबी असते शरीरात फॅट साचलेली असते त्याच्या सेल कशा असतात त्या बघा. त्याच्यानंतर मसल सेल, आपल्या मसल्स कशा असतात. त्याच्यानंतर सरफेस सेल्स, एखाद्या झाडाचा सरफेस कसा असतो, किंवा आपली स्किन आहे, स्किनचा सेल्स कशा असतात त्या पण तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. बोनच्या सेल पण दिलेले आहेत. मग अशा प्रकारे सेलचा हा वेगवेगळा आकार हा त्यांच्या फंक्शनमुळे असतो. आता पुढे चालूयात. प्रत्येक सेलमध्ये काहीतरी कंपोनंट्स असतात ज्याद्वारे त्या सेल काम करत असतात. मग त्या कंपोनंट्सला आपण ऑर्गनलीज असं म्हणतो. हे सेल ऑर्गनलीज आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने स्टडी करू शकतो. मग या ऑर्गनलीजमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स तुम्हाला दिसतील. त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं कार्य असतं. सेलचे दोन मेन प्रकार आहेत, एक तर ॲनिमल सेल आणि एक प्लांट सेल. ॲनिमलच्या सेल ह्या वेगळ्या असतात आणि प्लांटच्या सेल्स या वेगळ्या असतात. त्याच्यामधले काही कंपोनंट सारखे असू शकतात, परंतु काही कंपोनंटमध्ये फरक असतो. ॲनिमलच्या सेलला परफेक्ट आकार असतो, कारण की त्यांच्या सेलला एक आउटर कव्हरिंग असतं, त्याला सेल वॉल असं म्हणतात. मग आपण या दोन्ही सेल आता डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. आता बघा, दोन्ही सेलचा डायग्राम तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहेत. आता ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल असते पण खूप थिन असते, त्याच्यामुळे ती इथं दाखवलेली नाही. परंतु प्लांट सेलमध्ये ती जाड स्वरूपात असते, त्याच्यामुळे तुम्हाला इथं ती दाखवण्यात आलेली आहे. बघा, हेक्झागोनल आकार तुम्हाला प्लांट सेलचा दिसतोय आणि ॲनिमल सेल ही रेक्टँग्युलर टाईपची दिसते. ॲनिमल सेलचे आकार वेगळे असू शकतात. इथं फक्त एक तुम्हाला समजण्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. मग तुम्हाला काही क्लोरोप्लास्ट दिसतंय बघा प्लांट सेलमध्ये, पण ॲनिमल सेलमध्ये ते नाही आहे क्लोरोप्लास्ट. त्याच्यानंतर सायटोप्लाझ्म हे प्लांट सेलमध्ये दिसतंय, ॲनिमल सेलमध्ये नाही. बाकी सगळे कंपोनंट मग तुम्हाला जवळजवळ हे सारखे दिसत आहे. त्याच्यानंतर मध्ये एक बघा रिकामी जागा दिसते बघा, व्हॅक्युअल्स म्हणतात त्यांना. ते व्हॅक्युअलचा आकार प्लांट सेलमध्ये मोठा आहे बघा आणि ॲनिमल सेलमध्ये छोटा आहे. मग आता या सेलमध्ये असलेले कंपोनंट्स आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, ज्यांना आपण सेल ऑर्गनेल्स असं म्हणतो. आता हे सेल ऑर्गनेल्समध्ये काय, सेलचे 4 मेन पार्ट्स असतात. एक सेल वॉल, दुसरा सेल मेम्ब्रेन, तिसरा सायटोप्लाझ्म आणि सेल ऑर्गनेल्स. त्याच्यामध्ये पहिलं सेल वॉल बघू आपण. सेल वॉल बघा, पहिला सेल वॉल ही फक्त प्लांट सेलमध्येच तुम्हाला सापडेल आणि ही सगळ्यात बाहेरची लेअर असते, ज्याच्यामुळं आतमधले पार्ट्स हे सिक्युअर केले जातात आणि ही तुम्हाला फक्त प्लांट सेलमध्ये सापडेल. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे फ्लेक्झिबल असतं आणि ते पण कवरिंग असतं, पण हे कवरिंग आपल्या ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला दिसेल. प्लाझ्मा मेम्ब्रेन हे कवरिंग ॲनिमल सेलला असतं, त्याच्याद्वारे आतमधले सेलच्या आतमध्ये जे पार्ट्स आहेत ते प्रोटेक्ट केले जातात. त्याच्यानंतर सायटोप्लाझ्म
सायटोप्लाझ्म म्हणजे सेलमध्ये हे लिक्विडच्या प्रकारात असतं. लिक्विडमध्येच सेलचे बाकीचे पार्ट्स असतात. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये जेवढा काही भाग असेल न्यूक्लियस धरून हा सगळा भाग याने सायटोप्लाझ्म काय केलेला असतो, कव्हर केलेला असतो. पुढं सेल ऑर्गनेल्स, याच्यामध्ये सेलचे वेगवेगळे पार्ट येणार. ते वेगवेगळ्या पार्टचं वेगवेगळं काम असणार आहे, ते आता आपण बघूया. कोणत्याही सेलमध्ये न्यूक्लियस हा मेन पार्ट असतो. न्यूक्लियस हा सेलचे फंक्शन्स कंट्रोल करत असतो. म्हणजे सेलमध्ये जे काही फंक्शन चालतात ते सगळे फंक्शन कंट्रोल करायचं काम हा न्यूक्लियस करत असतो. या न्यूक्लियसला पण कवरिंग असतं, कारण की इम्पॉर्टंट पार्ट आहे म्हणून त्याला पण एका मेम्ब्रेननी काय केलेलं असतं, कव्हर केलेलं असतं. कोणत्याही सेलला काम करायचं म्हणल्यानंतर एनर्जी लागेल आणि मग ही एनर्जी पुरवण्याचं काम सेलचा एक पार्ट करत असतो, त्याला मायटोकॉन्ड्रिया असं म्हणतात. मायटोकॉन्ड्रियालाच सेलचं पॉवर हाऊस असं पण म्हणतात. वेगवेगळ्या प्रोटीनच्या साहाय्याने हे मायटोकॉन्ड्रिया सेलसाठी एनर्जी तयार करण्याचं काम करत असतात. क्लोरोप्लास्ट हे फक्त प्लांट सेलमध्येच आपल्याला सापडतात. क्लोरोप्लास्ट हे फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये महत्त्वाचं काम करतात. या क्लोरोप्लास्टमुळेच प्लांटला ग्रीन कलर असतो. क्लोरोप्लास्ट हे ॲनिमल सेलमध्ये सापडत नाहीत. क्लोरोप्लास्टमुळे प्लांट्स ह्या ऑटोट्रॉफिक बनतात. व्हॅक्युअल्स नावाचा पार्ट बघू. व्हॅक्युअल्स हे प्रत्येक सेलमध्ये असणारा पार्ट आहे. ही एक मोकळी जागा आपण म्हणू. या व्हॅक्युअल्समध्ये जे सेलमधील वेस्ट मटेरियल आहे ते साठवलं जातं. प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल्सचा आकार मोठा असतो, तर ॲनिमल सेलमध्ये यांचा आकार छोटा असतो. तर अशा प्रकारे आज आपण सेलचे असलेले वेगवेगळे पार्ट्स यांचा अभ्यास केला. त्यानंतर प्लांट सेल कशा असतात, ॲनिमल सेल कशा असतात याच्याबद्दल स्टडी केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स नावाचा कन्सेप्ट बघणार आहोत. आजच्यापुरतं एवढंच. ग्रुपवर दिलेला होमवर्क पूर्ण करा. थांबूयात. थँक्यू.